केडीएमसीच्या सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट. शिंदे सेनेचा भाजप ठाकरे सेनेला धक्का. भाजपला शह, शिंदे सेना मनसेचा तह. महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेलं आहे. सत्तेसाठी सुरू असलेल्या पक्ष पोडापोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंचाच मनसे शिंदे सेनेच्या वळचणीला गेलाय. खरं तर मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत भाजप आणि शिंदे सेनेला रोखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले. मात्र महिन्याभरातच युतीचा विचका झालाय. कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधात लढणाऱ्या मनसेनं भाजपला शह देण्यासाठी थेट शिंदे सेनेसोबत घरोबा केलाय. कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे. इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे. युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत. प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी 50, शिंदेची शिवसेना 53 होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता केडीएमसी आकडे मोड पळवापळी, तो कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हतं. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे. आणि ऑब्विसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो. दुसरीकडे केडीएमसी मधील मनसेनं शिंदे सेनेशी केलेल्या युतीमुळे राज ठाकरेही व्यथित झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. कल्याण डोंबिवलीचा विषय हा आलेला आहे समोर. तो अत्यंत चिंताजनक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचं स्थानिक म्हणून घेणारे नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सत्ता स्थापनेसाठी मनसेनं ठाकरे सेनेची साथ सोडून शिंदेना साथ दिल्यानं भाजपच्या हाती आयतकोलीत मिळाले. पत्त्यांचा बंगलाही जास्त काळ टिकतो, त्यापेक्षा कमी काळात ठाकरे बंधूंची युती तुटल्याचा टोला भाजपनं लगावलाय. एवढंच नाही तर शिंदे सेनेनं भाजपला शह दिल्याची चर्चा रंगल्यानंतर आता भाजपनंही अप्रत्यक्षपणे शिंदे सेनेला इशारा दिलाय. शिंदे सेनेनंही खेळी करण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांची खेळी महाराष्ट्राला माहिती आहे असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलंय. भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू शकत नाही. भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे. त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात. आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे. शरद पवारांना पण ज्यांनी राजकीयदृष्ट्या चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार. खरं तर कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली होती, तर मनसे आणि ठाकरे सेनेनं एकीचा नारा दिला होता. मात्र निकालानंतर कल्याण डोंबिवलीकरांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नाही आणि सर्वच राजकीय पक्षांचं गणित बिघडलंय. मात्र वर्चस्वाच्या या लढाईत शिंदे सेनेनं सत्तेचं समीकरण कसं जुळवलंय ते पाहू. कल्याण डोंबिवली महापालिकेत 122 जागा आहेत, त्यामुळे बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. त्यात शिंदे सेनेचे 53, ठाकरे सेनेचे 4 बंडखोर आणि मनसेच्या 5 नगरसेवकांसह शिंदे सेनेनं 62 जागांचा आकडा गाठलाय. तर भाजप 50, ठाकरे सेनेचे 7, काँग्रेसचे 2 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक विरोधात बसण्याची शक्यता आहे. आता या समीकरणानुसार कल्याण डोंबिवलीत भाजपला बायपास करून शिंदे सेनेनं केडीएमसी भोवतीची आपली तटबंदी भक्कम केली आहे. त्यामुळे शिंदेंसाठी मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी दबावतंत्र वापरण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे भाजपसाठी मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेचं गणित आणखीनच कठीण झालंय हे मात्र निश्चित. संघर्ष गांगुर्डेसह साम टीव्ही न्यूज डोंबिवली.